स्वामी चरित्र वाचनाने भूतबाधा नष्ट झाली. घरात पुन्हा शांतता आली. एका भक्ताच्या घरात सतत वादविवाद, भांडण आणि अशांतता सुरू होती. घरात काहीतरी नकारात्मक शक्ती असल्यासारखं सगळ्यांना वाटायचं. रात्री भीती वाटायची, घरातील सदस्य आजारी पडायचे आणि कोणतंही काम नीट होत नव्हतं. खूप उपाय केले पण काहीच फरक पडत नव्हता. शेवटी एका सेवेकरीताईंनी सांगितलं, दररोज श्रद्धेने श्री स्वामी समर्थ चरित्र वाचा आणि स्वामींचं नामस्मरण करा. त्या घरातील लोकांनी पूर्ण विश्वासाने वाचन सुरू केले. रोज सकाळ संध्याकाळी स्वामींचे नाव घेत चरित्र वाचायला सुरुवात केली. काही दिवसांनी आश्चर्यकारक बदल दिसू लागले. घरातील वातावरण शांत झालं, वादविवाद थांबले आणि भीती हळूहळू नाहीशी झाली. एक दिवस वाचन करताना त्या भक्ताला स्वप्नात श्री स्वामी समर्थ दिसले आणि ते म्हणाले, काळजी करू नकोस, मी तुझ्या घरातील सर्व बाधा दूर केली आहे. त्या दिवसानंतर घरातील सगळी नकारात्मक ऊर्जा नाहीशी झाली. घरात पुन्हा आनंद, शांती, समाधान परत आले. यातून एक गोष्ट स्पष्ट होते, स्वामीचरित्र हे फक्त ग्रंथ नाही तर स्वामींचं जिवंत आशीर्वाद आहे. जिथे श्रद्धेने स्वामींचं नामस्मरण आणि चरित्र वाचन होतं, तिथे कोणतीही बाहेरची बाधा टिकू शकत नाही. श्री स्वामी समर्थ हे नाव घेत राहा. स्वामी स्वतः तुमचं रक्षण करतात.